डॉक्टर साहेबांनी आणि अभय महाराजांनी जे काय शब्द आणि जे काय आपल्याला सांगितलं त्यामुळे मी खरंच सद्गदित झालो आहे. आणि त्यांनी जी माहिती सांगितली ती खूपच म्हणजे वेगळी आहे आणि खूप असे आम्हाला आधी कधी माहिती नव्हतं. त्यामुळे हा आजचा योग चांगला आहे की आम्हाला सगळं ऐकायला मिळालं. मला एकच आपल्याबरोबर बातमी शेअर करावीशी वाटते की भारताबाहेर युरोपमध्ये इंचगिरी महाराज संप्रदाय फार खोलवर रुजला आहे. आणि त्यांचेच ते निसर्गदत्त महाराज वगैरे आहेत, एक रणजित महाराज. आणि त्यांनी माझी पुस्तकं तिकडे ऑर्डर केलेली आहेत. एक ज्ञान नावाचा पोलंडचा माणूस आहे, त्याचं स्पेलिंग JYNAAN करतो तो. त्याने अशी प्रत्येक खंडाची 10-10, 15-15 कॉप्या मागवल्या आहेत आणि ते फ्रान्सला घेऊन गेले. फ्रान्समध्ये ब्रिटनी इथे दरवर्षी हरिनाम सप्ताह होतो. त्या हरिनाम सप्ताहामध्ये ते गेले आणि त्यांनी मला काय अभिप्राय पाठवला आहे की म्हणे आत्तापर्यंत म्हणे आम्ही दरवर्षी तुकाराम महाराजांचे अभंग, आमचे 80% अभंग तुकाराम महाराजांचे असतात, पण आम्हाला अर्थ कळायचा नाही. आता म्हणे तुमच्या पुस्तकांमुळे आम्हाला अर्थ कळायला सुरुवात झालेली आहे, तर आम्हाला हे फार आवडलेलं आहे. म्हणून असाच एक सँको म्हणून रोमानियामध्ये एक माणूस आहे, त्याच्याकडे पण ही पुस्तकं गेलेली आहेत. नंतर एक जीन म्हणून ते गुजरातमध्ये सेटल झालेले फ्रेंच माणूस आहे, त्यांना पण ही पुस्तकं फार आवडलेली आहेत. तर असं हळूहळू भारताबाहेर जातं आहे आणि ते फ्रेंच भाषेत भाषांतर करायचा ब्रिटनीमध्ये त्यांचा विचार चालू आहे. आणि बुकगंगाचे आपले मंदार जोगळेकर म्हणले की त्यांच्याकडे बरेचसे त्यांनी AI एडेड सोल्युशन्स देतात, ते IT सोल्युशन्स. तर तेव्हा त्यांच्याकडे बरेच भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्याची शक्यता आहे. तर ते देखील हा प्रकल्प इतर भाषांमध्ये नेण्यासाठी करतील. एवढंच मला सांगायचं होतं.